राम कृष्ण हरी. सहकुटुंब सहपरिवार या गोष्टी जाणून घ्या आणि नेमकी आपली भक्ती करताना काय अडथळे येतात आणि आपली नेमकी चूक काय होते या गोष्टी जर जाणून घेतल्या तर नक्की तुम्ही खऱ्या भक्तीकडं वाटचाल करू शकता. भक्तीचा सगळ्यात मोठा मार्ग देवाजवळ पोहोचण्याचा म्हणजे गुरु. आपुला तो एक गुरु करून घ्यावा. गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरु जर जीवनात तुमच्या नसेल तर ती भक्ती सगळी शून्य आहे. आपण म्हणतो की मुठभर लोक समाजामध्ये वाईट काम करतात. एखादा गुरु वाईट वागतो, एखादा साधू वाईट वागला की सगळे साधू वाईट आहेत, अशी एक आपली धारणा असते आणि आपण नकळत विषारीच माणसांना समर्थन करत असतो आणि आपलं अध्यात्म ती लोक बदनाम करत असतात. मग गुरु करणं त्याचं महत्त्व एवढं वेदामध्ये उपनिषदामध्ये काय आहे, का करून घ्यावा गुरु. तर आपण म्हणतो माझ्यामध्ये देव आहे, अहम ब्रह्मास्मी. पण उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे की तू ब्रह्म आहेस, पण त्याला अनुमोदन देणारा किंवा तत्वमाशी तूच ब्रह्म आहेस, तुझ्यामध्ये ब्रह्म आहे. त्यावेळेला ते सर्कल पूर्ण होतं आणि या सगळ्या गोष्टी या पृथ्वीवरती अगदी पुरातन काळापासून आलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला मानव रूपामध्ये आलेत, विष्णू, त्यांना सुद्धा सांदीपानी ऋषींना गुरु करून घ्यावं लागलं. ज्या साक्षात रामाचं आपण नामस्मरण करतो, राम हा शब्द, राम घ्यावा राम द्यावा, राम श्वास, राम नाम, राम सर्वस्व माझा राम आपण म्हणतो. पण त्या रामाला सुद्धा वशिष्ठ मुनींना गुरु करून घ्यावं लागलं. गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरु काय सांगतो तर देह, आपला जो देह आहे त्या देहामध्ये जो आत्मा आहे, देह देऊळ आत्मा देव, ऐसा करोनी भाव धरोणी भाव, देव जो ओळखील तेथेची जीव लावावा, अन्यथा कुठेही तुम्ही जीव लावू नका. आणि मग गुरु करून घेतल्यानंतर नामस्मरणाकडे वळा. माऊली सांगतात तुम्ही तीर्थाटन करा, ग्रंथ उलटे पालटे करा, कुठेही जा, तुम्ही काशीला जाई, कोणी पंढरीची जाई, कुठेही जा, पण तुम्हाला देव भेटणार नाही. जर तुम्ही एखादी साधना केली, काही लोकांनी सिद्ध केली साधना आणि परमेश्वर सुद्धा त्यांना भेटला, पण त्यांच्या जवळ तो राहिलेला नाही. मग एवढे कष्ट कशाला घ्यायचे माऊली म्हणतात. त्यापेक्षा तुम्ही नामस्मरण करा आणि नामस्मरण जप याशिवाय श्रेष्ठ भक्ती जगात दुसरी कुठलीही नाही. माऊलींनी ज्यावेळेला ज्ञानेश्वरी लिहायला घेतली त्यावेळेला गणपतीचं गुणगान सुरुवातीला गायलेलं आहे माऊलींनी. देवा तुझी गणेशू सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासो अवधारी जेली. गणपती बाप्पा तू अशी एक देवता आहेस की सगळीकडं तुझा प्रकाश पडलेला आहे आणि त्या प्रकाशामध्ये मला हा गुरु निवृत्ती भेटला आणि आता मी निवृत्ती दासो, निवृत्तीशिवाय दुसरं कुठलंही मान्य करणार नाही भक्ती. आणि गुरुमय झाले, गुरुच्या चरणावर नतमस्तक होऊन ती वाटचाल केली ज्ञानोबारायांनी. शेवटपर्यंत कुठल्या देवाला मानलं नाही, कुठल्या देवाला भजले नाही. गुरु निवृत्तीनाथ हेच माझं सर्वस्व. आणि ज्ञानेश्वरीसारखा प्रचंड ग्रंथ माऊलींच्या हातातून गेला. 16व्या वर्षी एवढं ज्ञान लोकांनी संशोधन केलं की जे दाखले दृष्टांत जे माऊली देतात ते सहज शक्य नाही, जे ऋषीमुनींना सुद्धा शक्य झालं नाही. इतके विद्वान होऊन गेले. आता 700 वर्ष झाली माऊलींना जाऊन, 750 वर्ष समाधी घेतलेल्याला झाली, तरी सुद्धा एकही विद्वान असा जन्माला आलेला नाही की जो त्या एका ओवीचा अर्थ पूर्ण सांगू शकेल. मग हे सगळं माऊलींना कसं शक्य झालं तर फक्त गुरु केल्यामुळं.
गुरुचा वरदहस्त माऊलींच्यावरती मिळाला. आपण म्हणतो आई माझा गुरु, वडील, आई, बंधू, हे वडील हे सगळे माझे गुरु आहेत, शिक्षक माझे गुरु आहेत. बरोबर आहेत, पण हे गुरुभक्ती नाहीत. म्हणजे गुरु आहेत हे, पण तुम्हाला ब्रह्मज्ञान देणारे हे गुरु नाही. म्हणून गुरुचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक गुरु ज्याला आपण ज्याच्याकडून काय काय शिकतो. एखादा माणूस पेटी वाजवायला शिकतो, एखादा स्वर सापडत नाही, मी पण असतो, 20 वर्ष घालवतो, आणि कोणीतरी एक पेटी वाजवणारा म्हणतो की हा तुझा सूर चुकतो, आणि मग तो गुरु म्हणून तो स्वीकारतो आणि उत्कृष्ट पेटी वाजवायला शिकतो. हे गुरु, ह्याला गुरु म्हणायचं. हे आपल्याला पावला भेटणारे गुरु. आणि श्री गुरु म्हणजे काही लोकांना असे आपण बघतो की स्वामी समर्थासारखे आहेत जन्माला आलेली लोक, किंवा असे बरेच मोठमोठे सद्गुरू मानावीत अशा पद्धतीची जी लोक जन्माला आली, त्यांच्यामध्ये काहीतरी एक चैतन्य जागृत करण्याची शक्ती आहे. अशांना श्रीगुरू आपण मानतो. पण सद्गुरू हा सर्वात श्रेष्ठ माऊली म्हणतात, कारण सद्गुरू म्हणजे वंश परंपरागत चालत आलेला जो गुरु, त्याला सद्गुरू असं म्हटलं जातं. मग नेमका आम्ही कुठला गुरु करायचा हा प्रश्न एक आपल्यामध्ये निर्माण होतो. तर श्री गुरु करा, सद्गुरू करा, पण गुरु हा तुम्हाला जो ब्रह्मज्ञान देतो तो गुरु तुम्ही करा. आणि ते ब्रह्मज्ञान ज्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतं, एक गुरुचा वरदहस्त, कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. ज्यावेळेला गुरु आपल्याला भेटतो, आपण कापूर असतो, गुरु अग्नितत्व आहे. ज्यावेळेला कापराच्या शेजारी अग्नी येतो, त्यावेळेला तो कापूर भस्म होतो आणि अग्नीही तिथं नष्ट होतो. ठाईच समाप्ती झाली जैसी, म्हणजे ती राख जी आहे ती, हे हृदय, गुरुचं हृदय आणि आपलं हृदय एक होतं. आणि कुणाकडे किती ज्ञान आहे याला किंमत नाही, पण ते दोन्ही पण आत्मा आणि परमात्मा एक होणं म्हणजे गुरु करणं असं माऊली म्हणतात. आणि गुरु केल्यानंतर गुरु काय सांगतो, तर माऊली सांगतात की गुरु असं सांगतो, गुरुविनं म्हणजे द्वैत भाव जो असतो, अद्वैत आणि द्वैत जो भाव आहे, अद्वैत म्हणजे माझ्यासारखा दुसरा कुणी नाही, आणि द्वैत म्हणजे शिव आणि जीव हे समान आहेत. जीव शिव सम आत्मा हा, म्हणजे हे जे जीव शिव ज्यावेळेला तुम्हाला कळतील एक आहेत, त्यावेळेला तुम्ही पूर्ण मनुष्य झाला आणि पूर्ण तुमच्यामध्येच जो देव होता तो तुम्ही जो आधीच होता देव तो जागृत केला. म्हणजे हरिविना अनुभव कैसा कळे, तो अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तो आपल्यातला हरी म्हणजे आत्मा जागा केला पाहिजे. म्हणून माऊली जीव तोडून सांगतायत की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणून मी तुम्हाला जीव तोडून सांगते की तुम्ही नामस्मरण करा आणि रामकृष्ण हरी हाच मंत्र तुम्ही जपा. हा मंत्र तुम्हाला पूर्ण तत्वामध्ये पूर्ण फल देणारा मंत्र आहे. आपण म्हणतो जगद्गुरु संत तुकारामांनी गुरु केला नव्हता. मग जवळजवळ 4000 अभंग तुकोबारायांनी लिहिले. साक्षात देव त्यांच्या घरी पाणी भरत होता. त्यांची जी पत्नी होती, जिचा आवली म्हणतात तिला, सगळं वेळोवेळीला देव येऊन तिची कामं करायचं. अगदी पायातला काठा काढण्यापासून देवानं सगळी रूपं घेऊन, बालरूपं घेऊन तिचं काम केलं. पण तुकाराम महाराजांना मात्र साक्षात देव भेटला नव्हता. मग देवानंच एक नियोजन केलं आणि स्वप्नामध्ये जाऊन तुकाराम महाराजांच्या एक व्यूहरचना म्हणजे एक अशी रचना केली की तुकाराम महाराजांना गुरु भेटेल. एक बाबाजी नामक एक माणूस तुकाराम महाराजांच्या स्वप्नात जातो आणि महाराज विचारतात नाव काय. त्यावेळेला तो सांगतो बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. मग तो मंत्र गुरुनं दिला, म्हणजे ते ब्रह्मज्ञान स्वप्नामध्ये गुरुनं दिलं आणि त्यावेळेला तुकाराम महाराज परिपूर्ण झाले.
असा गुरुचा महिमा आहे. म्हणून तुम्ही एक गुरु करून घ्या आणि परमेश्वराला भेटायसाठी वनवन फिरू नका, उगीच कुणाच्याही नादाला लागू नका. हे सगळं आपल्या शरीरामध्ये आहे, पंचमहाभूतामध्ये आहे. पंचमहाभूतांनी जे आपले शरीर बनलेलं आहे, अग्नी, पृथ्वी, वायू, तेज, आकाश, जल, हे सगळं आपल्या शरीरात आहे. आणि पंचमहाभूतच आपल्याला मरेपर्यंत जगवत असतात. अन्न लागतं आपल्याला खायला, पृथ्वीवरती आहे. जल लागतं पाणी प्यायला, वायू पाहिजे जगायला, अवकाश जे छत आहे तो वरती आहे, आपल्या पोटात आहे. आणि ह्या रक्त मांसपेशी तयार करण्यासाठी रक्त लागतं, ते आपल्याला पृथ्वी अन्नाच्या रूपानं देत असते. मग हे सोडून काय तुम्ही अजून जगामध्ये माऊली म्हणतात शोध लावणार? यापेक्षा वेगळं जगात काय आहे? यापेक्षा काहीच वेगळं नाही. हे सगळं इथं शोध लावला, तिथं रस्ते काढले, तिथे पूल बांधलं, तिथं विमान गेलं, तिथं चंद्रावर गेलं, इथं मंगळावर गेलं, हे सगळं ब्रह्मनिरास आहे. ही एक चुणूक मी ते काहीतरी माणूस सुधारलेल्याची. पण पंचमहाभूत सोडून ह्या जगात काहीही सत्य नाही, हे माऊली कितीतरी वेळा ठामपणे सांगतात. म्हणून हरिपाठ म्हणत जा. आणि हरिपाठ म्हणायला जरी वेळ मिळाला नाही तरी हरिमुखे म्हणा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्ही जेवढं म्हणाल त्याच वेळेला तुमची भक्ती सफळ संपूर्ण होईल. रामकृष्ण हरी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. रामकृष्ण हरी.